घरचे म्हणे तू तर लयच म्हैसमाळ फिरला, आज चाल भाऊ शेतामध्ये. आजचा प्लॅन मा ठरला होता की घरीच आराम करावा, पण नंतर ध्यानात आलं की ना घरच्या पुढं कोणाचं नाही चाललं आणि मग चालणार आहे का. पहिले तर आपल्या नव्या नव्या गाडीला आहे ना चांगलं चकचक पुसून घेतलं आणि आता कशी दिसतीये एक नंबर ना. गाडी चालू केली आणि लगेच निघालो होतो भाऊ आपल्या शेताच्या दिशेने, कारण की ना शेतामध्ये ना थोडंसंच काम आहे. म्हटलं लवकर आवरू आणि लवकर घरी येऊ. आमच्या शेतामध्ये जायच्या रस्त्याने ना एक नदी लागते बर का, पण त्या नदीचं पाणी ना सगळं आटून गेलं होतं. म्हटलं या रस्त्याने जायची काही मज्जाच नाही राहिली, आता दुसरा रस्ता बघावा लागेल. रस्त्यामध्ये ना आपल्याला भेटला होता आपला मित्र आणि त्याला पण जायचं होतं त्याच्या शेतामध्ये. मी पण चाललो होतो माझ्या शेतामध्ये. जाता जाता आहे ना त्याला पण सोडून दिलं. मित्राला तर सोडून दिलं होतं त्याच्या रस्त्याला आणि आपल्याला पण जायचं होतं आपल्या शेतामध्ये. येऊन पोहोचलो शेतामध्ये आणि गाडी कशी दिसते कडक ना. गाडी लावली इथं आणि लगेच गेट खोललं भाऊ. गेट खोलून लगेच आलो होतो भाऊ पेरूच्या झाडापाशी. कसं आहे म्हटलं पहिले पेट पूजा फिर काम तुझ्या. शंकर भाऊकडून एक पेरू घेतला आणि निघालो होतो आपल्या शेतामध्ये.